क्रिकेट हा भारतासह जगभरातील लोकप्रिय खेळांपैकी एक आहे। 1300च्या आसपास युरोपमध्ये क्रिकेटचा उदय झाला असं म्हटलं जातं। 16व्या शतकात इंग्लंडच्या काही भागांमध्ये क्रिकेट खेळले जात होते असे पुरावे प्राप्त झाल्यानं बहुतांश लोक तेव्हा हा खेळ प्रचलित झाला असे मानतात। त्याचेच प्रत्यय फुटबॉल या खेळामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। दिवसेंदिवस क्रिकेट व फुटबॉल खेळणाऱ्यांची संख्या वाढत आहे। त्याच अनुषंगाने दर्जेदार क्रीडांगण क्रीडाप्रेमींसाठी उपलब्ध होणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्याच अनुषंगाने ताज डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने सोलापूर शहरातील पत्रकार भवन चौक येथील वॉटरफ्रंट अपार्टमेंटच्या बाजूला प्रोप्रायटर अदनान शेख यांचे टर्स अरेनाचे उद्घाटन काल रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रणजीचे चेअरमन दीपक जाधव, जयंत दळवी, माजी आमदार दिलीप माने, माजी महापौर हाजी आरिफ शेख, माजी महापौर नलिनी चंदेले, रुग्णसेवक तथा नगरसेवक बाबा मिस्त्री, नगरसेवक तौफिक शेख उर्फ पैलवान, नगरसेवक रियाज हुंडेकरी, मौलाना ताहिर बेग, एडी चिनेवार, सलाम शेख, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते प्रशांत बाबर, उद्योगपती कफिल मौलवी, ॲडव्होकेट देशपांडे, ॲडव्होकेट जगताप, राम वाडेकर, ॲडव्होकेट जहीर सगरी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशफाक बलोर्गी, मतीन बागवान, शौकत पठाण, रफिक इनामदार, युवा नेते अबूबकर सय्यद, समीर शेख, शकील मौलवी, अलीम शेख, मुबीन सय्यद, ॲडव्होकेट शिराज वकील, मेहबूब नदाफ मौलाना, आसिफ राजे शेख, नुरुद्दीन मुल्ला, तौसिफ सगरी, वसीम देशमुख यांसह सोलापूर शहरातील मान्यवर उपस्थित होते। दरम्यान या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी आलेल्या मान्यवरांनी क्रिकेट खेळून मनसोक्त आनंद लुटला। यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ताज सोशल ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।